रामकृष्ण हरी माऊली. सर्वप्रथम आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या आणि पंढरपूर वारीच्या खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या कृपेने आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये येणाऱ्या काळात सुखसमृद्धी नांदो. आपणा सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही प्रार्थना. आता सुरुवातीलाच एक चांगली बातमी आणि त्याच्यानंतर बाजारभावाचा आढावा असं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चांगली बातमी अशी आहे की नाफेडचे कांदा खरेदी दर वाढलेत का, असं मला अनेक जण विचारत होते. तर वाढलेले आहेत. तर ते किती रुपयांनी वाढले, त्याचा काय फायदा होणार ते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघू आणि संपूर्ण आठवड्याचा आढावा पण बघूया. कुठे वाढ झाली, कुठे घट होती आहे. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार, तारीख आहे 25 जुलै 2026. हा आठवडा संपत आला आहे आणि जवळपास जुलैचा महिनाही आता संपत आला आहे. प्रत्येकाचे डोळे ऑगस्टकडे लागलेले आहेत. ऑगस्टमध्ये कांद्याचे दर खूप वाढतील का किंवा खूप घटतील का, कुठल्या जिल्ह्यामध्ये कशी स्थिती राहील, कुठल्या जिल्ह्यामध्ये तेजी असेल, कुठल्या जिल्ह्यामध्ये स्थिरता असेल, मंदी मी शब्द वापरणारच नाही. तर हे सर्व आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेलं आहे. अनेकांनी मला त्याच व्हिडिओखाली प्रश्न विचारला की ऑगस्टचा दर सांगा, ते ऑलरेडी वरती सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा बघावा. आता जी चांगली बातमी आहे नाफेडची, तर नाफेडचे दर आजपासून वाढलेले आहेत. नाफेडच्या कांदा खरेदीचे दर मागचे 15 दिवस साधारण 2125 रुपये प्रति क्विंटल असे होते. आता ते वाढून फार वाढले नसले तरी थोडीफार वाढ झाली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की नाफेडचे दर का वाढले नाही आणि किती वाढू शकतात. फार फार तर 70-80 रुपये वाढू शकतात. पण तसं काही झालं नाही. त्याच्यापेक्षा ही वाढ कमी आहे. नाफेडचा नवा दर आहे आता 2160 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे मागच्या दरामध्ये 35 रुपयांची वाढ झालेली आहे आणि किलो मागे 35 पैसे. आता नाफेडचे दर वाढल्यानंतर कांद्याच्या दरात बदल होतील असा एक व्हिडिओ साधारण 15 दिवसांपूर्वी मी केलेला होता ॲग्रोशिवारच्या माध्यमातून आणि असं सांगितलं होतं की कांद्याचे दर आता बदलत आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कांद्याचे दर बदलायला लागले. 1 ते 2 रुपयांनी भाव वाढ झाली आणि असंही म्हणालो होतो की तुमचा कांदा याच्या खाली येणार नाही. पण एक सूचना होती, कधी येणार नाही तर ज्या दिवशी तुम्ही नाफेडला कांदा द्याल शेतकरी, तर नाफेडची कांदा खरेदी वाढेल, बाजारामध्ये गॅप येईल आणि तुमच्या मिक्स कांद्याला किंवा जो 2 नंबर क्वालिटी आहे, गोल्टी गोल्टा कांदा आहे, त्याला चांगला बाजारभाव मिळेल आणि मग दुसऱ्या कांद्यावर त्याचा दबाव येईल. मग पाऊस असो, निर्यात नसो, काही असो, मग तुमचे बाजारभाव वाढतील. वाढीला एक नॅचरल सुरुवात झाली होती. पण अनेक कारणांनी शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरवली. त्यांना काही जणांनी सांगितलं पण होतं आणि शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरवावी असं काही नाफेडच्या संबंधित काही भ्रष्ट लोकांचा किंवा भ्रष्ट बाजार व्यवस्थेचा एक हेतू होता. तो सफल झाला. पण त्या सफलतेनंतर झालं काय की व्यापाऱ्यांचा जो साठवणुकीतला किंवा साठेबाजांचा जो साठवणुकीतला खराब कांदा होता, गोल्टी गोल्टा होता, शेतकऱ्यांचा त्यांनी घेतला बाजारातनं 15 रुपये, 16 रुपये, 20 रुपये, 20 तर नाही गेला, 19 पर्यंत घेतला. पण नंतरही तो खरेदी झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकरी राहिले बाजूला आणि शेतकऱ्यांनी असं गृहीतक धरलं होतं की मी कांदा दिला तर नाफेडची खरेदी, नाफेडचा स्टॉक वाढेल. मग हाच स्टॉक ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बाजारात आणतील आणि माझे भाव पाडतील. पण झालं उलटंच. शेतकऱ्यांचा कांदा अतिशय कमी गेला, अल्प गेला. मागच्या आठवड्यात जी 50,000 मेट्रिक टन खरेदी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा जो होता आधीचा 10 ते 15,000 मेट्रिक टन होता. म्हणजे 25% सुद्धा नव्हता. पण मग व्यापाऱ्यांचा आणि भ्रष्ट व्यवस्थेचा, साठेबाजांचा कांदा गेला. आता जसजसा व्यापाऱ्यांचा कांदा यायला लागला बाजारात, तसतसे त्यांना तुमच्या कांद्याची गरज राहिली नाही. ते त्यांचा स्टॉक क्लिअर करत होते. मी सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणत नाही, जे नाफेडशी जोडलेले आहेत, जे भ्रष्ट लोक आहेत, भ्रष्टाचारी आहेत, त्यांचं म्हणतोय. पुढे त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याकडचा जो खराब क्वालिटीचा, GRS क्वालिटीचा मीडियम कांदा संपतो आहे. कारण नाफेडनी आपल्या अटी शिथिल केल्या होत्या. हे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही नाफेडला कांदा दिला
तर तुम्हाला 2100 रुपये भाव मिळेल. पण दुर्दैवानं तुम्हाला अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही आजही उद्यापासून जर नाफेडच्या दरवाजाबाहेर रांगा लागल्या, केंद्राच्या तिथं लावल्या, नाफेडच्या खरेदी केंद्राच्या बाहेर, आणि त्यांनी कांदा खरेदी केला नाही आणि त्यांना मग केला नाही म्हणून तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारले, त्यांच्यावर दबाव टाकला, तर तुमचा कांद्याचे बाजारभाव उद्यापासून रविवार किंवा सोमवारपासून किमान 3 ते 4 रुपयांनी वाढतील. पण तुम्ही तसं करत नाही आहात, कारण तुमच्या डोक्यात किंवा काही वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला असं वाटतं की हे लगेच पैसे देणार नाहीत. पैसे मिळतात, थोडे उशिरा मिळतात. त्यामुळे मागचा व्हिडिओ परत एकदा बघा आणि कांदा बाजारभाव वाढीचे संकेत मिळाले होते, वाढ होत होती, पण शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरवली आणि भलत्याच लोकांनी नाफेडला कांदा दिला. आता त्याच लोकांचा, व्यापाऱ्यांचाच कांदा व्यापाऱ्यांचे बाजारभाव पाडणार आहे. या विषयावर मी आता फार चर्चा करणार नाही, पण तुम्हाला सावध करण्याचं काम मी त्याही वेळेस केलेलं होतं, आताही करत आहे. अजूनही काही फार बिघडलेलं नाही. अजूनही नाफेडकडे जाऊन तुम्ही दबाव टाकून कांदा देऊ शकतात. मात्र द्यायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. नसेल द्यायचं तर नका देऊ. तसंही तो कुठून तरी गव्हर्नमेंट खरेदी करेल आणि तसंही तो बाजारात येईल आणि बाजारात आले की बाजारभाव पडतील. अशा गोष्टी तर होणारच आहेत नंतर. आणि तुम्ही म्हणाल की माझ्या गावातनं किंवा माझ्या तालुक्यातनं एकही कांदा गेला नाही, आपण किती कठोर व्रत केलं होतं, कठोर आंदोलन केलं होतं, मग हे भाव कसे पडले? आता याच्या मागचे कोण लोक आहे, काय, त्याचा तुम्ही शोध घ्यालच. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या आठवड्याचं काय आहे. अनेक विश्लेषकांनी आणि तज्ज्ञांनी मला काय वाटतं या हिशोबाखाली आषाढीला किंवा आषाढीच्या आसपास बाजारभाव वाढतील असं सांगितलेलं होतं. पण आपण मात्र सावधतेचा सल्ला दिला होता. मागच्या आठवड्याचा मेंबरशिपचा व्हिडिओ बघा आणि वेळोवेळी देत आहोत. तुम्ही मागचे सगळे ॲग्रोशिवारचे व्हिडिओ बघा, कुठेही असं म्हटलेलं नाही. उलट 30 रुपये 40 रुपये कांद्याचं रॉकेट खरंच होईल का अशा हेडिंगखाली जे व्हिडिओ आहे तिथं तुम्हाला लक्षात येईल की अरे ही जी माहिती आहे ही डोळे उघडणारी. आपण कांदा विक्रीचा ठेवायचा निर्णय त्याच वेळेस किती विकायला पाहिजे, किती घ्यायला पाहिजे, त्याच वेळेस करायला पाहिजे होतं. हरकत नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये जो आठवड्याचा अंदाज सांगणारा असेल त्यामध्ये मी हे सगळं सांगणारच आहे. त्याची काही काळजीचं कारण नाही. आणि खरेदी विक्रीच्या सल्ल्यासह कांद्याचे बाजारभाव काय राहू शकतात संभाव्य पुढच्या आठवड्यात याची माहिती आपण मेंबरशिपच्या व्हिडिओत देणार आहोत. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्याचा लाभ घेऊ शकता. अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे. चला आता मी देशावर कांद्याचे जे बाजारभाव आहे ते कुठे, नाशिक आणि पुण्याचे बाजारभाव कसे दबावात आहे ते सांगतो. याला कारण वाहतूक, पावसामुळे विस्कटलेली वाहतूक आणि अशी वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळे काळजी करू नका. पाऊस कमी होतोय, अजूनपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस आहे. पुढे जाण्यापूर्वी चांदोरी सायखेडा, जी सायखेडा पिंपळगाव बसवनची एक महत्त्वाची उपबाजार समिती आहे आणि कांद्याचं तिथे स्टोरेज पण असतं. त्या गावामध्ये कालपासनं म्हणजे 23 तारखेपासून, कालही होतं परवाही होतं, पुराचं पाणी आलं. गोदावरी नदीला जवळपास नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 82,000 क्युसेक्सचा विसर्ग होता, तो आता कमी झाला. त्याचा परिणाम चांदोरी गावात पाणी आलं, सायखेडा गावात पाणी आलं. पण जेव्हा व्यापाऱ्यांशी आणि तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली तर बाजार समितीला त्यामध्ये फार काही नुकसान झालं नाही. पण ज्यांचे गोडाऊन खाली होते, म्हणजे जमिनीच्या थोडंसं त्याची समपातळीत होते, तिथं थोडं पाणी शिरलं, पण त्यांचं नुकसान कमी झालं आहे कारण त्यांच्याकडे कांदा आहे तसा कमी होता. बाकी ज्या कांद्याच्या चाळी किंवा वखारी आहेत त्या या सायखेड्यापासून वेगळ्या ठिकाणी आहे. त्यामुळे तो कांदा खराब झाला आणि त्याचा किंवा शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आणि त्याच्यामुळे कोणाचं नुकसान झालं असं काही घडलेलं नाही आहे. आणि त्याचे काही बाजारभावावर वाढ घट असे काही परिणाम ती पण होण्याची शक्यता नाही, काळजीचं कारण नाही. चला, आसाममध्ये बाजारभाव जे आहे 4% घसरले आहेत. बिहारमध्ये 1 नंबर क्वालिटीचा कांदा आहे तो अर्ध्या टक्क्यांनी घसरून 2535वर आणि आसाममध्ये आहे 3300 रुपयावर. आता बिहारमध्ये नाशिकचा कांदा 3% घसरला आहे, तो आता 2714वर आलेला आहे. चंदीगडमध्ये मात्र कांद्याचे बाजारभाव वाढून 13% ते वाढले आणि 2270 आहेत. छत्तीसगडमध्ये
लोकल कांदा 14% आणि एकूण जो बाहेरून येणारा कांदा आहे तो 9% घसरला आहे. 1700 ते 2000 रेंज आहे त्यांची. गुजरातमध्ये नाशिकचा कांदा 1% घसरला आहे. फार फरक नाही, पण 1% घसरला आहे. गुजरातमध्ये पण पाऊस होता. ट्रान्सपोर्टच्या अडचणी आहेत, तेही तुम्हाला नंतर कमी होतील पावसानंतर. इथे 2550 रुपये बाजारभाव नाशिकच्या कांद्याला. नाशिक कांदा म्हणजे काय की नगरपासून तर नगर, धुळे वगैरे ज्याला नाशिक टॅग आहे तो नाशिकचा कांदा, ते समजून घ्या. नाशिक कांदा पुणा कांदा असं समजलं जातं. तर तो 1% घसरलेला आहे गुजरात राज्यामध्ये. हरियाणामध्ये नाशिकचा कांदा 0.5% घसरलेला आहे. 2352 रुपये झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नाशिक कांद्याचं मागच्या आठवड्यात होतं 2444. या आठवड्याचं अजून अपडेट आलेली नाही आहेत. कदाचित पावसामुळे असेल, कदाचित आणखी काही कारणामुळे असेल. जम्मू काश्मीरमध्ये नाशिक कांदा 2850 रुपयावर आला आहे. 9%ची घसरण आहे. हे पण एक कारण आहे. आता कर्नाटकामध्ये जो कांदा आहे तो पुण्याचा जो कांदा आहे तो 1% वाढून 2544 पर्यंत गेला किंवा 2550 रुपये सरासरी पुन्हा कांदा जातो आहे, तिथे विकला जातो आहे. लोकल कांदा 7% वाढला आहे आणि एकूणच कर्नाटकमध्ये सर्वच प्रकारचा कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत. आणखी एक नाफेडच्या खरेदीच्या संदर्भात एक निवेदन मी मुद्दा विसरलेलो की तुम्ही तुमच्याकडचा गोल्टी गोल्टा 2 ते 3 दिवस, मी व्हिडिओ केला होता मागे गुरुवार 2 ते 3 दिवसांपूर्वी की आता गोल्टी गोल्ट्याला चांगले दिवस येणार आहे नाफेडच्या खरेदीमुळे. पण नंतर काय झालं की 19 आणि 20 रुपये हे काही व्यापाऱ्यांना परवडेना किंवा भ्रष्टाचाऱ्यांना त्याचं कमिशन नाही घेणार. मग त्यांनी शाजापूर, इंदोर, रतलाम या ठिकाणी आपला मोर्चा वळवला. परिणाम असा झाला की मध्य प्रदेशमध्ये गोल्टी गोल्ट्याचे भाव वाढले. किती वाढले तुम्हाला सांगतो. मध्य प्रदेशमध्ये एक नंबरचा स्मॉल कांदा म्हणजे आपला गोल्टा जो आहे तो एकदम 1800 वरनं 2000 वर गेला आणि तिथे त्यांचा लोकल कांदा जो आहे तो 10% वाढला. 1296 वरनं 1434 पर्यंत गेला. तर हे मध्य प्रदेशचं हे चित्र आहे. नाशिकचा कांदा मध्य प्रदेशमध्ये घसरलेला आहे 2456 वरनं 1981, कारण उलटी गंगा वाहते. मध्य प्रदेशमधनं त्यांचा जो लो क्वालिटीचा कांदा आहे तो आता आपण 12 ते 15 रुपये वगैरे असं आणतो आहे. पण मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना नाशिकच्या नाफेड खरेदीमुळे फायदा झाला आहे. चांगलं आहे की कुठल्या तरी शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. कधी आपल्याला झाला होता, आपल्याला होणार होता, पण आपण ती संधी गमावली. आता MP मध्ये होतो आहे की त्यांना हे मोठा धक्का आहे की रतलाममध्ये आणि शाजापूरमध्ये आणि इंदोरमध्ये. तर ही पण एक गंमत आहे, विरोधाभास आहे, पण फायदा होतो आहे, गॅप पडणार आहे. आता याचा मध्य प्रदेशमध्ये जर नाफेडची खरेदी होत असेल तर मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांचा कांदा किंवा तिथल्या व्यापाऱ्यांचा कांदा तो बाजारात येईल, त्याचा एक गॅप पडेल, कुठून तरी गॅप पडेल. आणि पुढचे जोपर्यंत नाफेडचा कांदा बाजारात येणार नाही तोपर्यंत तुमचे दर पडण्याची भीती नाही. याविषयी आपण डिटेल सगळं माहिती घेऊच. महाराष्ट्राचा कांदा जो आहे एकूण त्याच्याबद्दल मी सांगतो आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे, मी पटकन हे करतो. हे बघा, अहिल्यानगर, अकोला, बीड, चंद्रपूर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बाजारभाव 3 ते 11% मागच्या आठवड्यापेक्षा कमी आहेत. त्याच्यानंतर आहे कोल्हापूर आणि जळगाव, इथे पण बाजारभाव कमी आहेत. नागपूर आणि मुंबई इथे बाजारभाव अनुक्रमे 8 आणि 5% वाढलेले आहेत. नाशिकमध्ये 3% बाजारभाव कमी झाले, ते आता 2075 वर आले. याचा सगळा हिशोब किंवा याचं सगळं विश्लेषण आपण मागच्या रविवारीचं सांगितलं होतं की नाशिकमध्ये किती टिकून राहील, वाढले तर किती वाढते. पुण्यामध्ये बाजारभाव जे आहे चांगल्या क्वालिटीचे ते साधारण 2122 रुपये किंवा 2120 रुपयापर्यंत गेले. 15%ची वाढ आहे चांगल्या क्वालिटीचे. सोलापूरमध्ये बाजारभाव 4%नी घसरलेत आणि साताऱ्यामध्ये 4%नी वाढलेले आहेत. ही सगळी परिस्थिती आहे. डिटेल जे आहे एकूण महाराष्ट्रात 1920 वरनं 1942 किंवा 1950 पर्यंत गेला आहे. 25 रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत संपूर्ण महाराष्ट्राचे बाजारभाव 50 ते 100%नी वाढलेले आहेत. 100% कुठे? नागपूरमध्ये. आणि 50% कुठे आहेत?
मुंबईमध्ये, बाकीच्या ठिकाणी अकोलामध्ये 30% वाढ आहे, पण अहिल्यानगरमध्ये 53% वाढलेले आहेत आणि नाशिक जिल्ह्याचा विचार करता 67% वाढले. ते मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओत. एकूणच वातावरण सकारात्मक आहे. पाऊस आता कमी होण्याचे संकेत आहेत येणाऱ्या आठवड्यामध्ये. त्याची माहिती आली की आपण त्याविषयी बोलूच उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता पुढच्या आठवड्यात काय होणार, सोमवारपासून बाजारभाव कसे राहणार, आकडेवारीसह पाहिजे असेल तर मेंबरशिपच्या व्हिडिओ तुम्ही आताच जॉईन व्हा. एरवी पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण मी सांगणारच आहे. जोडून राहा. मी तुमचा कृषीमित्र पंकज जोशी, विंचुरकर. पुन्हा एकदा आषाढीच्या शुभेच्छा. जय हरी, जय हरी.